तीन शासन निर्णय झालेत आत्तापर्यंत आणि मेनच खुटीच राहिली ही मसुदा हे सगळ्या सोयऱ्याचा याच्यावर सही नाही कळत नाही म्हणलं हे कसं काय हो. सामटीवर तुम्ही पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह पाहताय की हे सगळे डाटा ते दाखवतायत काय म्हणजे हे काय कशाचा डाटा मृत्युमुखी पडलेला आमचे भाऊ ज्यांनी बलिदान दिलं होतं त्यांच्या बाबतचं डाटा कसा हे ते काय तेच दाखवलं. आता सगळे सोयऱ्याचा संध्याकाळी काही निरोप आलाय तुमच्या भाषणानंतर ते म्हणले लगेच 15 मिनिटात यायलेत. लागत असतो वेळ 15 मिनिटं जरी म्हणलं तरी त्यापेक्षा आजचा दिवस येऊ इथून पुढे राहिलेला आणि रात्र देऊन टाकू. आपल्या सोबत सभेनंतर मनोज जरांगे पाटील आहेत. पटेल 7 दिवस झाले पायी चालण्याचं फलित काय मुंबईत आल्यानंतर फलित बघून दे रे फलित आहे ना बघ कधीतरी नाकारायचं कधीतरी हे पण करायचं असं दोन्ही असलं पाहिजे. हे नाही हे नाही नाही रे बाबा फलित आहे ना. काय काय पदरात पडलं 54 लाख नोंदीच्या बाबतचं त्यांनी 39 लाख नोंदी दिल्यात आत्तापर्यंत. हे त्यांनी तिथंच सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं नाही एक भाग. दुसरा परिवाराला द्यायचं आहे तर परिवाराने अर्ज फटाफट करा लगेच देतो म्हणून सांगितलं. अर्ज करणं आवश्यक आहे मात्र हे आम्हाला मराठा समाजाला पडलं आहे. अर्जच नाही केला तर ते प्रमाणपत्र कसं काय देते. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या नोंदी या ग्रामपंचायतला लावायच्या सांगितल्या तर त्यांनी सांगितलं आम्ही शिबिरच सुरू केले जातात अर्ज भरून घ्यायचे तसं उल्लेख याच्यात अर्ज भरून घ्यायचा म्हणजे ते एक समाजाचं चांगलं काम झालं. दुसरं आता मेन खुटीच राहिली सगळे सोयरे जे परंपरेनुसार जे आपल्या लग्नाच्या सोयरीक होतात ते गणगतातील सर्व सोयरे सर्व म्हणजे तुमचे सर्व त्याचा अर्थ असा जर तुमची नोंद निघाली आणि माझी निघाली नाही तर तुम्ही मला शपथपत्र करून द्यायचं हा माझा पाहुणा आहे पाहुणा आहे आणि मला त्याच्या आधारावरती ते मिळणार अशा स्वरूपाचा अध्यादेश आवश्यक आहे आपल्याला. तर ते अध्यादेश काढाच त्याने नव्हता म्हणून त्यांनी मुख्यमंत्री साहेबाचे याचे दिले ते प्रिंटा काढून आणा. मुख्यमंत्री साहेब आणि सगळे सुमन भांगे साहेबांनी यांनी हे ते केलं. आम्ही इथं आल्यावर बघितलं अरे म्हणलं हे कसं काय मिळेल हो हे असा अध्यादेश तर नाही ही मसुदा आहे म्हणजे आपण चर्चेदरम्यान दुरुस्तीसाठी आणतो तो म्हणलं ते अध्यादेश लागल ना तुम्हाला असा हे बाकीच्यांचे कसे अध्यादेश येतं आता हे असे अध्यादेश येतं असं हे सवलतीच्या बाबतचा अध्यादेश म्हणजे नोकर याचे आपले शिक्षणाच्या ह्यो मराठवाड्याचं जे गॅजेटच्या बाबतचा तसा आता हा त्यांनी एक समिती गठीत केली म्हणजे कुणबी जात प्रमाणपत्राच्या वंशावळी शोधण्यासाठी वंशावळी जुळवण्यासाठीची कारवाई समिती गठीत ही एक केला म्हणजे 3 शासन निर्णय झालेत आत्तापर्यंत आणि मेनच खुटीच राहिली ही मसुदा हे सगळ्या सोयऱ्याचा याच्यावर सही नाही कळत नाही म्हणलं हे कसं काय हो. याच्यावर सही नाही हे दाखवायला काही अडचण नाही ना. नाही ना अडचणच काय पण त्याच्या दुरुस्ती आहे का मला वाचा लागण आधी. आता पूर्ण प्रारूप अधिसूचनेचा मसुदा हा आहे आणि हीच मूळ खुटी आहे. ह्याच्यात काय नाही आणि ते मुख्यमंत्री साहेबांचं ते बी द्या त्याच्यात काही चेंजेस आहे ही मसुद्या ते पण देऊन टाका मीडियाचे बांधव. ओके ह्याच्यामध्ये ते द्या म्हणलेत म्हणून द्यायला लागलो आम्ही. सुमन भागे शासनाचे सचिव त्यांची स्वाक्षरी नाही आपण ते दुसऱ्याच्यावर आहे ना याच्यावर नाही पण दुसऱ्याच्यावर आहे ते डॉक्टरकडे डॉक्टरकडून घ्या तुम्ही बांधव सगळे. हा डॉक्टरकडे आपल्या ग्रुपला टाकायचं सांगा मीडियाच्या. आता त्या मुद्द्यावर की डेटा संदर्भात पण सरकारला म्हणाले की हो मी तुम्हाला परवा दिवशी पण विचारलं होतं की 37 लाख नोंदी हे काय लगेच देतो ना पटापट घ्या बाबा. द्या की हे सामटीवर तुम्ही पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह पाहताय की हे सगळे डाटा ते दाखवतायत काय म्हणजे हे काय कशाचा डाटा मृत्युमुखी पडलेला आमचे भाऊ ज्यांनी बलिदान दिलं होतं त्यांच्या बाबतचं डाटा कसा हे ते काय तेच दाखवलं पण ते डाटा कुठे गेला रे डाटा मला याच्यावर वाचल्याशिवाय ना समाजाला कसा न्याय द्यायचा हे लक्षात नाही येणार. मला अगोदर पूर्ण वाचणं याच्यात वेळ देणं आहे पूर्ण मीडियाच्या बांधवांना आजचे दिवस दिलगिरी व्यक्त करून की आजचे दिवस वेळ आणि तुमची भूमिका एवढी पटल्यानंतर आम्ही तुम्हाला बराच वेळ देणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या समोर उद्या महत्वाचा करावं लागणार आहे. आमच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच आवाहन करतो की थोडं आजच्या दिवसाचा वेळ द्या. समाजाच्या याच्यात काही दुरुस्ती आम्हाला करावं लागणार आहेत काही वाचायला लागणार आहे. वकील बांधव राजपत्र तेच आपलंच हे याच आहे ना ते अधिसंख्या पदनिर्मितीचं आहे तेच राजपत्र काढायचं.
मला एक सांगा की तुम्ही असं म्हणाले होते की तो डेटा वाढवलेला आहे. हां 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 हे त्यांनी दिलेले इथं प्रमाणपत्र याच्या बाबतचं. पण मी डेटा मागितला माणसाच्या नावासहित. ओके. हां तो कसा? ते मग आता ते एका पानावर एक का नाव बसाना, एका पानावरती 100-200 नाव बसू शकतात हे एका पानावरती. असा द्या डाटा. मग ते 1500 पानावर बसत असला तर ह्या 37 लाख ज्या नोंदी दिल्यात आपण कोणी प्रमाणपत्र दिलेत हे सगळे पाहिजेत नाव असं, म्हणजे आम्हाला सोयरे लक्षात आले पाहिजे ना कोण आहे म्हणून. सोयरा कोणाला मिळाले त्याच्यासाठी. मग आता सगळे सोयऱ्याचा संध्याकाळी काही निरोप आला तुमच्या भाषणानंतर? हा ते तिथंच म्हणले त्यांचे प्रतिनिधी तिथं होते ना व्यासपीठावर. ते म्हणले लगेच 15 मिनिटात यायलेत. लागत असतो वेळ 15 मिनिटं जरी म्हणलं तरी त्यापेक्षा आजचा दिवस येऊ इथून पुढे राहिलेला आणि रात्र देऊन टाकू. आपल्याला कुठं आडमोठपणाची भूमिका घेऊन कोणाला विटेस धरायचं आहे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे एवढं. अंतरवालीच्या केसेस संदर्भात सुद्धा त्यांनी चालू केलं. केसेस संदर्भात बी विषय झालेला आहे. मराठवाड्याच्या गॅजेटविषयी सुद्धा विषय झालेला आहे. आणि ज्या मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टातलं मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या बाबतचा तर मोफत शिक्षण करा त्यांना म्हणून सांगितलं आपण. तर त्यांनी इथं असं केलं की मुलींना राज्यातील मुलींना KG to PG पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. म्हणजे करणार आहेत ते लगेच त्याचा अध्यादेश असं त्यांचं म्हणणं होतं. तर आमचं म्हणणं आहे सर्व विद्यार्थ्यांना ते मोफत करा आरक्षण मिळेपर्यंत. फक्त मुलींनाच नाही, आता सगळेच करा ना, आम्हाला एक आरक्षण बी नाही. हे दुसरं शिंदे समिती ती मुदत वाढली तिची, मुदत वाढायची आपण सांगितलं होतं त्यांनी ती वाढवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.